नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी राठोड नरेंद्र माणिकराव, जय जवान जय किसान बॉईज मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर. विद्यार्थी मित्र हो, आज आपण चर्चा करतोय SCERT महाराष्ट्र पुणे मार्फत सुरू असलेल्या ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रमा संदर्भामध्ये. यामध्ये आज आपण इयत्ता 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयातील दुसऱ्या टेस्ट संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. ही टेस्ट आधारित आहे ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटी शीट नंबर 8 ते 15 वरती आणि आहे 15 मार्कांची. यासाठी वेळ आहे 30 मिनिटे. स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे प्रिपरेटरी ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 क्लास 9 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी March 15 and this test is based on activity sheet 8 to 15 and the time for this test is 30 minutes. Before going to start to solve the examination, few instructions are given for us here, that are all questions are compulsory. The numbers in a bracket on the right side indicate marks. Draw neat and label diagram wherever necessary. चला तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला सुरू करूया. The first question, that is question number 1, answer the following question and this question is asked for 3 marks. पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आणि हा प्रश्न 3 मार्काचा आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे बघा, ड्रॉ द डायग्राम शोईंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट ऑक्सिजन. ऑक्सिजन एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दर्शवणारी आकृती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. बघा, हे ऑक्सिजन ॲटमची आकृती आहे. त्या ठिकाणी शेल दाखवलेले आहेत, म्हणजेच ऑर्बिट्स दाखवलेले आहेत आणि प्रत्येक ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा या ठिकाणी दर्शवलेली आहे. आपल्याला माहिती आहेत ऑक्सिजनमध्ये एकूण इलेक्ट्रॉन्स किती असतात? 8. त्यातील 2 इलेक्ट्रॉन के शेलमध्ये तर 6 इलेक्ट्रॉन्स एल शेलमध्ये असतात. म्हणून याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 3:6 and number of electrons 8. अशा प्रकारे याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, राईट द नेम ऑफ इकोसिस्टम शोन इन द पिक्चर. या पिक्चरमध्ये जे दाखवलेलं आहे ती कुठली इकोसिस्टम आहे? तर या इकोसिस्टमचं नाव आहे ग्रासलँड इकोसिस्टम. पुढचा प्रश्न, नेम द 2 प्रायमरी कंझ्युमर्स ऑफ दिस इकोसिस्टम शोन इन द फिगर. ज्या इकोसिस्टमची आकृती आपल्याला दाखवलेली आहे त्यामध्ये असलेल्या 2 प्रायमरी कंझ्युमर्सची नावं आपल्याला या ठिकाणी सांगायची आहेत. याचं उत्तर आहे बघा, जिराफ, गोट आणि शीप. पुढचा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 2, ॲन्सर इन 1 सेंटेन्स. एका वाक्यात उत्तरे लिहा आणि हा प्रश्न 2 मार्कांसाठी विचारलेला आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे बघा, राईट द फॉलोइंग ऑर्गॅनिझम्स इन असेंडिंग ऑर्डर ॲज पर देअर साईज. हे जे ऑर्गॅनिझम्स आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहेत बघा, बॅक्टेरिया, फंगाई, व्हायरस, अल्गी, याला आपण त्यांच्या साईजप्रमाणे असेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला लिहायचे आहेत. याचं उत्तर आहे बघा, व्हायरस, बॅक्टेरिया, फंगाय, अल्गी. त्यातील पुढचा प्रश्न आहे, हाऊ द कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म. कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो? तर याचं उत्तर आहे, द कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स फ्रॉम
the outermost cell of two atom with each other. दोन ॲटममधल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असलेल्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगपासून काय होतो, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3. रीड द पॅरेग्राफ अँड राईट द आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. आणि हा प्रश्न 2 मार्कांसाठी विचारलेला आहे. हा जो पॅरेग्राफ आपल्याला दिलेला आहे तो काळजीपूर्वक आपल्याला वाचायचा आहे आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. राजीव इज अ 6-year-old boy who lives in the village with his family. His father works in a factory. The father has been coughing for more than 2 weeks and is now bleeding in his sputum and also has lost weight. हा पॅरेग्राफ आपण काळजीपूर्वक वाचल्यानंतरनं हे जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. त्यातला पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बघा, विच डिसीज राजीव्स फादर मे हॅव. राजीवच्या फादरला कुठला आजार झालेला आहे, तर याचं उत्तर आहे राजीव्स फादर हॅव द डिसीज TB, ट्युबरक्युलोसिस. राजीवच्या वडिलांना TB म्हणजेच ट्युबरक्युलोसिस हा आजार झालेला आहे. व्हॉट विल यू डू टू हेल्प राजीव्स पॅरेंट इन सच अ सिच्युएशन. राजीवच्या पालकांना तुम्ही अशा वेळेला काय मदत कराल, तर याचं उत्तर आहे बघा, आय सजेस्ट राजीव्स फादर टू आयसोलेट हिमसेल्फ, ॲडवाइस टू टेक व्हॅक्सिन ऑफ TB, BCG, also advise to take DOT treatment under the treatment of doctor and take proper medication. त्यांना आयसोलेट म्हणजेच स्वतंत्र राहायला सांगेन, त्यांना TB आणि BCGची वॅक्सिन्स घ्यायला सांगेन, त्याचबरोबर त्यांना काय सांगेन, DOT ट्रीटमेंट जी की हॉस्पिटलमध्ये मोफत मिळते, डॉक्टरच्या निगराणीखाली ही DOT ट्रीटमेंट त्यांना घ्यायला सांगेन. त्याचबरोबर व्यवस्थित औषधोपचार घेण्यासाठी मी त्यांना सांगेन. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. कंप्लीट द फूड चेन अँड दिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 1 मार्क्स. आपल्याला खाली फूड चेन दिलेली आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. ग्रास हुपर, पुढं असेल फ्रॉग आणि स्नेक. अशा प्रकारे याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे व्हॉट विल हॅपन. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट विल हॅपन अँड दिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 1 मार्क्स. Yogurt or buttermilk is kept in a copper or brass vessel. ताक किंवा दही आपण कॉपर किंवा ब्रासच्या व्हेसलमध्ये ठेवला असता काय होईल, याचं उत्तर आहे इफ द बटरमिल्क इज केप्ट इन अ कॉपर और ब्रास वेसल इट स्पॉइल बिकॉज बटरमिल्क इज ॲक्च्युअली लॅक्टिक ॲसिड. हे बटरमिल्क जर आपण कॉपर किंवा ब्रासच्या वेसलमध्ये ठेवलं तर ते काय होईल, स्पॉइल होईल, कारण हे बटर मिल्क काय आहे, हे लॅक्टिक ॲसिड आहे. लॅक्टिक ॲसिड रिॲक्ट विथ कॉपर अँड ब्रास अँड प्रोड्यूस पॉयझनस कॉम्प्लेक्स. हे लॅक्टिक ॲसिड कॉपर किंवा ब्रासबरोबर रिॲक्ट होईल आणि त्यापासून विषारी पदार्थ तयार होईल. आणि इट इज द रिॲक्शन बिटवीन ॲसिड अँड मेटल. ही जी रिॲक्शन आहे ही त्या ॲसिडमध्ये आणि मेटलमध्ये झालेली रिॲक्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. राईट द स्टेप्स इन्वॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड मॉलिक्यूल. मॅग्नेशियम क्लोराईड मॉलिक्यूल तयार होत असतानाच्या आपल्याला स्टेप या ठिकाणी लिहायच्या आहेत. मॅग्नेशियम रिॲक्ट विथ क्लोरीन टू फॉर्म अन आयोनिक कंपाऊंड मॅग्नेशियम क्लोराईड. When magnesium react with a chlorine, the magnesium atom transfer
its outermost electron to two chlorine atom. So in this way magnesium chloride, that is MgCl2, is formed. हे व्यवस्थित समजण्यासाठी शेजारी फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड ची डायग्राम दाखवण्यात आलेली आहे बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 7. क्लासिफाय द फॉलोइंग ऑर्गॅनिझम इन अ ग्रुप प्रोटोझोआ अँड फंगाई. खाली जे काही ऑर्गॅनिझम्स आपल्याला दिलेले आहेत त्याची विभागणी आपल्याला करायची आहे प्रोटोझोआ आणि फंगाईमध्ये. पेनिसिलियम, अमोइबा, पॅरामोसियम, ॲगॅरिकस यांना आपल्याला प्रोटोझोआ आणि फंगाई या दोन ग्रुपमध्ये विभागायचं आहे. मग प्रोटोझोआमध्ये कोण येईल? अमोइबा, पॅरामोसियम. फंगाईजमध्ये कोण येतील? पेनिसिलियम अँड ॲगॅरिकस. क्वेश्चन नंबर 8. लुक ॲट द पिक्चर अँड राईट द इफेक्ट ऑफ दिस इन्सिडंट ऑन द एन्व्हायरमेंट. अँड दिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 2 मार्क्स. हे जे चित्र आहे ते आपल्याला पाहायचं आहे आणि ओळखायचं आहे आणि याचा आपल्या एन्व्हायरमेंटवरती काय परिणाम होईल हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. द गिवन पिक्चर इज ऑफ फॉरेस्ट फायर. स्लॅश अँड बर्न फायर आर सेट एव्हरी डे टू डिस्ट्रॉय large section of forests. Of course, these forests don't just remove trees, they kill and displace wildlife. After water cycle and soil fertility and endangered the lives and livelihood of the local communities. They also can range out of the control, this causing flooding and landslide. Okay friends, we may stop here. Thank you for watching the video. If you like the video, please share and subscribe. Thank you.